आपला जो काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहे, भाऊ तुम्ही आजच सांगितलं की पक्षाला नवीन प्रदेशाध्यक्ष भेटणार आहे. बिलकुल आहे. मी आमच्या हायकमांडला कळवलेलं आहे, त्याच्यामुळे लवकरच मिळेल अशी मला अपेक्षा आहे. पण तुम्ही इच्छा व्यक्त केली, पण पक्षांची म्हणजे पक्षश्रेष्ठीची अशी इच्छा होती की तुम्ही काही वेळ थांबायला पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं की पक्षाने जो काही निर्णय घेईल तो आम्हाला सगळ्यांना मान्य राहील, तर म्हणून आम्ही आमची भूमिका कळवलेली आहे पक्षाला. आज आमदारांची बैठक बोलावलेली आहे, ते कशा संदर्भात आहे? आज आमचे प्रभारी येतात संध्याकाळी, त्यांना आमच्या गटनेता आणि या सगळ्याची निवड करायची आहे, त्यासाठी आज बैठक आहे. गटनेता पदाच्या शर्यतीत तुमचं नाव आघाडीवर आहे. काय पक्ष निर्णय घेईल तो सगळ्यांना मान्य राहील. तुमचं तर एक प्रयत्न आहे, तुमची इच्छा आहे. कुठले आम्ही प्रयत्न करत नाही. नाना पटोले हा प्रयत्न करत नाही, जे मिळालं त्याला चांगलं करतो. आज हिवाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. परभणी असेल किंवा बीडचे जे विषय आहे, याबद्दल सरकारकडनं जे उत्तर मिळतं त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात? कुठं आहे आम्ही म्हणून सभागृहातून बहिर्गमन केलं की आम्हाला बोलूच दिलं जात नाही, आमचा आवाज दाबला जातो आहे. सभागृहात काय नेमकं झालं? बीड आणि परभणीची चर्चा घडावी ही आमची भूमिका होती. काल आम्ही हा विषय मांडला होता, आज ती चर्चा होईल असं आम्हाला वाटत होतं, पण अध्यक्ष सांगतात की आता उद्या करू. त्यामुळे आज महाराष्ट्र पेटते आहे. आंबेडकरी चळवळीमध्ये एक मोठा राग आहे. महाराष्ट्र पेटला नाही पाहिजे, महाराष्ट्र शांत राहिला पाहिजे. काय झालं असेल, काय त्याची वस्तुस्थिती, कोण दोषी आहे त्याच्यावर कारवाई करून हे प्रकरण थांबवलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. पण सरकार आता तेही पण करायला तयार नाही. राज्य पेटवायचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि म्हणून आम्ही म्हटलं की तुमचं कामकाज तुम्ही करा. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणामध्ये अजून कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही. होणार पण नाही, कारण की सरकारच्या आदेशाने कारवाई झाली होती. सरकार आल्यानंतर ज्या घटना घडल्या 2 जिल्ह्यात, काय वाटतं तुम्हाला? सरकार मुद्दामून हे करते आहे, कॉम्बिंग ऑपरेशन करून लोकांना मारते आहे आणि गुलाम करण्याचं आणि लोकांना दहशतीमध्ये ठेवायचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून सुरू झाला आहे. आणि त्याचा हा परभणीपासून आणि बीडपासून सुरुवात झालेली आहे. विरोधी पक्ष म्हणून मग तुमची भूमिका काय असणार आहे? तुम्ही सांगितलं, आम्ही आवाज उचलला. आज आम्हाला जे आयुध आहेत ते आयुध वापरलेत, पण सरकार बोलू देत नाही. विरोधी पक्षाचे म्हणजे सर्वपक्ष प्रतिनिधी मंडळ, शिष्टमंडळ जाणार आहे का परभणीमध्ये? काही जाऊन आलेत आमचे लोक, काही अजून जाणार आहेत. तर आपण बघू शकतो की काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले होते. त्यांनी सांगितलं की कुठंतरी ज्या घटना बीड असेल, परभणीमध्ये ते घडल्या, त्याला कुठंतरी सरकारचं पडद्यापाठून का असेना पण एक समर्थन असल्याचा त्यांनी आरोप केला आणि आम्हाला सभागृहामध्ये बोलू दिलं जात नाही या विषयावर, त्यामुळे आम्ही बायकॉट केल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आणखी एक महत्त्वाची विषय त्यांनी सांगितला की मी स्वतः काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीला सांगितलं होतं की मला प्रदेशाध्यक्ष पदापासून मुक्त करा, त्यामुळे आता राज्याला नवीन प्रदेशाध्यक्ष काँग्रेसचा मिळणार, हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.